श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी एक गोष्ट म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की मिठात केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अद्भुत शक्ती असते. प्राचीन काळापासून वास्तुशास्त्र आणि अनेक संस्कृतीमध्ये मिठाचा वापर शुद्धीकरणासाठी केला जातो. जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा कोणाला खरे आजारपण येत असेल, तर समजून जा की तुमच्या घरातील ऊर्जा बिघडली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केवळ मिठाचा वापर करून तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता कशी करू शकता आणि घरातील सकारात्मकता कशी वाढवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मिठाचे हे उपाय तुमचे जीवन बदलू शकतात. मीठ हे समुद्रातून मिळते. समुद्राला आपण लक्ष्मीचे माहेर मानतो, त्यामुळे मिठाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला जातो. मीठ हे एक नैसर्गिक क्लिन्झर आहे. हे हवेतील आर्द्रता आणि त्यासोबत असणारे सूक्ष्मजंतू शोषून घेते. मिठाच्या संपर्कात आल्यावर नकारात्मक लहरींचे विसर्जन होते. मिठाला शोषक मानले जाते. ते वाईट नजर आणि वास्तूतील दोष खेचून घेण्यासाठी क्षमता ठेवते. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आपल्या घराची फरशी ही नकारात्मक ऊर्जा साठवण्याचे मुख्य ठिकाण असते. दररोज किंवा किमान आठवड्यातून 2दा घर पुसण्याच्या पाण्यात 2 चमचे खडे मीठ टाकावे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक लहरी नष्ट होतात. ज्या घरात मिठाच्या पाण्याने फरशी पुसली जाते, तिथे राहणाऱ्या लोकांचे विचार सकारात्मक होतात आणि कामात उत्साह येतो. एक सांगू इच्छितो, गुरुवारी हा उपाय करणे टाळावे, असे वास्तुशास्त्र सांगते. तर आपण जाणून घेऊया नजर उतरवण्यासाठी मिठाचा तोडगा. अनेकदा घराला किंवा घरातील व्यक्तींना कोणती नजर लागली, ज्यामुळे अचानक कामे बिघडतात किंवा मुले रडू लागतात. एका हातात थोडे मीठ घेऊन ज्या व्यक्तीला नजर लागली आहे तिच्यावरून 7 वेळा उतरावे. त्यानंतर ते मीठ त्वरित वाहत्या पाण्याखाली किंवा वॉश बेसिनमध्ये वाहून टाकावे. जर तुम्हाला वाटत असेल की घराला नजर लागली आहे, तर एका काचेच्या वाटीत खडे मीठ भरून ती वाटी घराच्या अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर पडणार नाही. दर 15 दिवसांनी हे मीठ बदलावे. तर आपण जाणून घेऊया बाथरूममधील नकारात्मकता दूर करण्यासाठी काय उपाय आहे. वास्तुशास्त्रानुसार बाथरूम आणि टॉयलेट हे घराचे असे भाग आहेत जिथून सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. एका छोट्या काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवावे. काचेची वाटीच वापरावी, कारण काच आणि मीठ यांचा मिलाफ राहून दोष कमी करतो. जेव्हा हे मीठ हवेतील ओलावा शोषून घेईल आणि पाणी होईल, तेव्हा ते मीठ फ्लश करून टाका आणि नवीन मीठ भरा. यामुळे घरातील आर्थिक टंचाई दूर होते. तर आपण जाणून घेऊया मिठाचा दिवा आणि सकारात्मक वातावरण. आजकाल बाजारात हिमालयन सॉल्ट लॅम्प मिळतात. जर ते शक्य नसेल तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. एका छोट्या दिव्याच्या वाटीत मीठ भरून त्यावर कापूर ठेवावा आणि तो कापूर सकाळी आणि संध्याकाळी जळावा. यातून निघणारा धूर घराच्या कानाकोपऱ्यातील जंतू आणि नकारात्मकता नष्ट करतात. यामुळे घरातील लोकांची चिडचिड कमी होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. तर आपण जाणून घेऊया व्यवसायात प्रगतीसाठी मिठाचा वापर. जर तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा गिराईक येत नसतील, तर हा उपाय नक्की करा. एका लाल रंगाच्या कपड्यात थोडे खडे मीठ बांधून त्याची छोटी पोटली तयार करा. ही पोटली तुमच्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर वरच्या बाजूला टांगून ठेवा. यामुळे दुकानाकडे येणारी वाईट नजर थांबते आणि ग्राहकांचे आकर्षण वाढते. ही पोटली दर महिन्याला बदलावी. तर आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचा संदेश आणि स्वच्छता. स्वामी समर्थांनी नेहमीच स्वच्छतेच्या प्राधान्याला दिले आहे. पिंडी ते ब्रह्मांडे या न्यायाने जर तुमचे घर स्वच्छ आणि सकारात्मक असेल, तर तुमचे मन ईश्वरी चिंतनात रमेल. मीठ वापरताना मनात हा भाव ठेवा की स्वामींच्या कृपेने माझ्या घरातील सर्व संकटे आणि इडापिडा या मिठासोबत नष्ट होत आहेत. जेव्हा तुमची श्रद्धा प्रबळ असते, तेव्हा मिठासारखी साधी गोष्टही औषधासारखे काम करते. मिठाचा वापर करताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मीठ कधीही उघड्यावर टाकू नका. ते नेहमी बंद डब्यात ठेवा. कोणाच्याही हातावर मीठ देऊ नका. यामुळे संबंध बिघडतात असे मानले जाते. मीठ नेहमी भांड्यात किंवा वाटीत द्यावे. उपाय केल्यानंतर वापरलेले मीठ घरात ठेवू नका. ते लगेच घराबाहेर टाका किंवा वाहत्या पाण्यात वाहून टाका. भक्त हो, निसर्गाने आपल्या अनेक गोष्टी दिल्या आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपले जीवन सुसह्य करू शकतो. मीठ ही त्यातीलच एक दैवी भेट आहे. आजच यातील एक तरी उपाय करून पहा आणि तुम्हाला होणारे बदल अनुभवून कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमचे सर्व दुःखे होत आहेत आणि दूर होत आहेत. घरात सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.